तर मम्मीचं इकडं गहू काय म्हणतात ती भिजाय घालायचं चाललंय. गहू भिजाय घालती, गहू भिजाय घालायच्यात. आता हे 2 पाहिल्या रोज एक 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 घालावं लागतं. आज पुरायचं 4 वाजता एक नाही सांगणार मी रिझल्ट तुला. आणि आज किती वाजल्या सांग की. घालायचं. काय होतंय? लय 20 मिनिटांनी बरोबर. आणण्याचा 11:30ला रिझल्ट आहे. आणि आत्ताच चालली फिराय. आता येणार. होय? काय तू कुठं चाललाय? कुरिअर टाकाय. अरे अण्णा मला वेबसाईट पण माहितीये, तुझा निकालचा सेट नंबर आहे सगळं माहितीये. तुला नाही माहिती बघायचं. ग बस तू. मी रिसिप्टच घेऊन जाणार. काय होतंय बरं? आज सांगा मी पाठ करून पण ठेवलं नको. नाही चेक करून. मी फास्ट सांगितलं सर काय आणण्याचा निकालचा नंबर. होय कशात सांगते ज्ञानू? तू सांगणार आहे सगळे. नाही सांगणार मी. ते मला मी निकाल 2-3 दिवसांनी चेक करणार, मी करणारच नाही. नको करू बाबा. होय ज्ञानू. जा की, तू का थांबलाय? थांबलाय का? जा की. फोन तर तुला भेटणार नाही. लवकर जा उन्हाच्या आधी. नाही तुम्हाला व्हिडिओ करायला. तूच बोलला व्हिडिओ का नाही दाखवलं? विचार मी रिझल्ट दाखवायचंय. मला वाटलं आता इकडे हे करण बरं झालं. काय आहे ह्याचं? गहू घातलं भिजायला. अरे गाडीला ना घालायचं काम. पिठी मळे आत्या म्हणल्या. आत्या गेल्या तर गबा पुढे घेऊन वाटा सगळं सांडगं घालायचं. हा मला तर मालिकेचा आवाज येतोय. हा गहूचं घेतलं भिजायला. आता हे संध्याकाळून हे पुरायचं 4 वाजता. पाणी हे भरून ठेवलंय. मग मला जरा सिंदूर थोडा बारका लावत जायत का मोठा परताला हे काय. असं बी आताच लावलाय. आता तेवढं ती पातीला घासून घेते पाठदिशी. तू तेवढं कपडे काढ. लय ऊन लागायला लागले. लय म्हणजे पार कपडे वाळू दे की मग. कपडे म्हणून मला वाळून सुद्धा कपडे नाही. टोकत्या कुरड्या सकाळी उन्हात टाकलेल्या खडून झाल्या पार. इतकं ऊन लागते. आता काय झाले आभाळाचं ऊन यायला लागले. आता 25 तारखेपासून रोहिण्या निघतात ना, त्याच्यामुळे आता कुठे गेली ना मम्मी? ही सांडगे कशाचं येतं? ही एका ताईंची मुगाच्या डाळीची काय बाई मग मुगाच्या डाळीची सांडग्याची ऑर्डर आहे म्हणून आज स्पेशल मुगाच्या डाळीचं सांडगं घालायचं चाललंय. मटकीच्या डाळीचं आज मटकीच्या डाळीचं नाही घातलेलं, मुगाच्या डाळीचं आहे. आता त्यांची ऑर्डर एकदम 2 आणि 3 किलोचे ऑर्डर असल्यामुळे करून द्यावा लागतात ना. आता अर्धा किलो पावशेर असल्यावर मी डायरेक्ट नाहीच म्हणते, कारण का माझं शिल्लक नसते तर मी करून ठेवतच नाही. फक्त मटकीच्या डाळीचेच असतात. पण आता ह्या ताईंची एकदम 2 किलोची ऑर्डर आहे रे. म्हणल्या द्या किंवा रश्मा ताई करून. मग म्हटलं चालतंय. त्यांची बाकीची पण बरीच ऑर्डर आहे. शेवयाची 5 किलो, परत न कुरडे असं आहे. मग म्हणलं चला आता ह्याच्याबरोबर त्यांना आत्या म्हणल्या देव करून. मग परत डाळ आणली, दळून आणली आणि मग घालायला चालू. परत न गहू भिजाय घातलं. तुम्ही मगाशी तर बघितलं. अजून ते राहिलं गहू चुरायचं राहिलं. उद्या आणि कुरड्या करायच्या. कुरड्या करून आणि परत दुसरं काय टाकलं तेवढं नाही. किती करायला त्यात? मम्मी फोन आलाय तुझा. अगं ते आलता फोनवरती बोलून झालं. झालं ऑर्डरिंगचं फोन येतात. आता वारं सुटलं, बरं वाटायला लागलं वारं सुटलं ते. नाहीतर ऊन पार असं झालं की काय मापच नाही उन्हाचं. आणि वारं सुटतंय ती पार उडून न्यायसारखं सुट नाही आज शांत सुटले. नाही तर पार आम्हालाच न्यायचं वारं. असलं सुटतं उकडायचं तर गेलं गावऱ्यात. लय अवघड आहे. आता वाऱ्या कावदानाचा दिवस असतात. आता इथनं पुढे 15 दिवस, 8-10 दिवस, 15 दिवस. कारण का आता पावसाळ्याचा मोसम सुरू होणार. 15 तारखेपासून पाऊस येणार. तेव्हा सगळ्यांनी सावध राहायचं. 15 का 25? 15 तारखेपासून चालू व्हायचं आहे. 15 तारखेपासून पाऊस चालू होणार. कोण म्हणलं हो तुम्हाला त्या? सगळ्या महाराष्ट्रात मला कळतं. परत म्हणाला ए आजे काय काय बोलती. आजीला काय कळतंय काय माहिती का? दिसतंय आजीला. बघा आजे कुण्या का जादू टोना केला तुझ्यावर. आता पाऊस चालू झाला तर म्हणायचं कळतंय, नाही झाला तर म्हणायचं ही खोटी खोटी. बर आजे 15 तारीख देण्यात राहून द्या बरं का. 15 तारखेला वय हा का कुठलं काय बघून आली आजी तू? काय ते म्हणते ती पंजाब डकचं किंवा कुणाचं तरी बघून आली असेल. त्याच्या आधीपासूनच चालू होणार आहे, पण सांगितली 15.
हो का आजी आज 8 तारीख आहे. नाही मग काय 8 तारीख आहे की आज 7 एक 8 8. होय 8 हा राहिला 5-7 दिवस पावसाळा राहिला 5-6 दिवस बघू 5-6 दिवसांनी आपण बघू पण ध्यानात राहायला पाहिजे. बघू आणि तू म्हणता ना आबाळाकडे बघून सांगते तसं नाही. हा भाव नाही हा आबाळ नाही ऊन आहे का ऊन पण माझ्या झाडांकडे बघून मी सांगते. तसं पण कळतं वय. हो माझ्या झाडांकडे बघून सांगते दे इकडे मोबाईल आणि इकडे मला व्हिडिओ काढून दे. थांब आजी सांडगाला तर आता हात भरलाय म्हणून तर ज्ञानेश्वरीला उभा केली या. आता ज्ञानेश्वरी सुद्धा घालू लागणार आहे सांडग. घालती घाल ऍड्रेस लिस्ट आता राहिलेलं कालची लिस्ट तापतोय. अण्णा गेलाय पोस्टाला टाकाय राहिली होती पोस्टाची. बारामतीचं एक द्यायचंय की बारामतीतलं होती तिथली बारामतीतल्या ऑर्डरी पण जाता येता द्यावा लागते त्या. दुसरे 2 जण होती त्यांचं काय ती कुठं द्यायची होतं तीच माहित नाही. तिथं मी विसरूनच गेली. जेव्हा फोन करते तेव्हा ती लक्षात येते बारामतीतलं. तर त्या ताईंनी काल फोन केला त्यावेळेस लक्षात आलं माझ्या काय की बाबा आमची ऑर्डर कधी टाकताय तुम्ही रश्माताई. मग त्या अण्णाला मी म्हटलं आज जा रे बाबा घेऊन तिथं त्यांचं दुकान आहे ना ते ह्याच्यापाशी नाही बारामतीत कुरिअर आहे ना ते केएफसी आणि मॅकडॉनल्ड्स आहे ना त्या पुढे आहे कुठेतरी आता अन्नाच्या रोजच सुझुकीच्या ह्याच्यापाशी शोरूम पाशी. रोजच बारामतीला अण्णा 5 झाला बरं का आपला. अण्णा नेमकी जाता 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 याला का इतका आनंदी वाटतोय माझा भाऊ तुम्हाला. काय मला तर वाटायचं अण्णा अभ्यास करीत नाही म्हणल्यावर. उलट त्यांनी न अभ्यास करता 5 झालाय तो आणि वरनं अजून चांगल्या मार्काने. चांगले म्हणजे काय चांगल्या मार्काने. फक्त आता तो हिथं नाही तो गेलाय पार्सल टाकायला. तो येईनच थांबा आपण त्याची रिएक्शन नंतर बघू. तुम्हाला मी टाकेन व्हिडिओ. ती म्हणला की का तुला रिझल्ट चेक करता येत नाही आणि तुला का नाही माहिती नाही पण मी गपचिपच का नाही रिझल्ट चेक करून मी फोटो काढून त्याला फोटो पण सेंड केले. तुला हुशार आहे ग तशी. मग तसं देते मी त्याला सेट नंबर पण आधीच पाठ करून ठेवलेला. होय ते आल्या सांगू आपण सगळा तो का अनुला झालं कधी बघ सुटलं आणि फोन केलता की लगेच. अनुला वाटलं सगळी आज 10वीच्या पोरांचं जेवढी जेवढी आहेत ना तेवढी सगळी डोळस लावून बसले आता. कोणाचं काय होतं कोणाचं काय होतं. मी तर आधीच सगळ्याला विचारून ठेवलेला तुमचा सेट नंबर तरी सांगायचा मार्क किती पडला ती तरी सांगा वैकीची जेवढी आहेत तेवढी. हो ना सांगा कुणाला किती पडले किती पडले. आज 10वीचा निकाल कळलाय जेवढी जेवढी जवळ जवळची आहेत किंवा पाहुण्यांची आहेत ना फक्त हा